नमस्कार. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातनं एक खूप मोठं स्थित्यंतर येऊ घातलं आहे. एक असं नवीन विधेयक जे या संपूर्ण इंडस्ट्रीचं चित्रच बदलून टाकू शकतं. तर आज आपण याच महत्त्वाच्या विधेयकावर सविस्तर बोलणार आहोत. तर हे शांती विधेयक ज्याची एवढी चर्चा आहे ते नक्की आहे तरी काय? आणि हो, ते इतकं वादग्रस्त का ठरतंय? चला, आपण यामागचे कारणं आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी आपण या नवीन विधेयकापासूनच सुरुवात करू. मग जुने नियम काय होते ते पाहूया. म्हणजे नवीन बदल नेमके काय आहेत हे अगदी स्पष्ट होईल. त्यानंतर या सगळ्यामागे काही आंतरराष्ट्रीय दबाव आहे का आणि आपल्या संसदेत यावर काय वादप्रतिवाद सुरू आहेत यावरही नजर टाकू. आणि सगळ्यात शेवटी ऊर्जा विरुद्ध जबाबदारी या मोठ्या प्रश्नावर येऊन थांबू. चला तर मग सगळ्यात आधी पाहूया की या नवीन अणुऊर्जा विधेयकाचं अधिकृत उद्दिष्ट काय आहे. तर या विधेयकाचं पूर्ण नाव आहे सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बिल 2025. थोडक्यात शांती विधेयक. आणि खरं सांगायचं तर नावावरूनच या विधेयकाची महत्त्वाकांक्षा किती मोठी आहे याचा अंदाज येतो. ओके, तर या विधेयकाची 3 मुख्य उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे हे विधेयक 2 जुने कायदे बदलणार आहे. दुसरं, भारताच्या एकूण ऊर्जा उत्पादनात अणुऊर्जेचा वाटा वाढवण्याचा याचा उद्देश आहे. आणि तिसरं, आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, अणुऊर्जा क्षेत्र पहिल्यांदाच खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं जाणार आहे. आणि हो, हाच या विधेयकातला सर्वात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा आहे. पण हे बदल इतके महत्त्वाचे का मानले जात आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीचे नियम काय होते हे पाहणं गरजेचं आहे. चला तर मग तेच पाहूया. तर बघा, 2010 साली जो कायदा होता ना, त्यात पुरवठादार दायित्व म्हणजेच सप्लायर लायबिलिटी नावाची एक खूप महत्त्वाची तरतूद होती. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा अणुभट्टीतला एखादा पार्ट खराब निघाला आणि त्यामुळे अपघात झाला, तर अणुभट्टी चालवणारी कंपनी त्या पार्टच्या सप्लायरला जबाबदार धरू शकत होती. म्हणजे काय, तर चूक ज्याची जबाबदारी त्याची. अगदी सरळ हिशोब. इतकंच नाही, तर त्याच कायद्यानुसार अणु अपघातातल्या पीडितांना नुकसान भरपाईसाठी ऑपरेटरवर दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात खटला दाखल करण्याचा हक्क होता. विचार करा, पीडितांसाठी कायदेशीर मदत मिळवण्याचा हा एक किती महत्त्वाचा मार्ग होता. तर हे झाले जुने नियम. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी येऊया. हे जे नवीन शांती विधेयक आहे, यामुळे नेमके कोणते मोठे आणि वादग्रस्त बदल होणार आहेत? इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. 2010च्या कायद्यात सप्लायरला जबाबदार धरण्याची तरतूद होती. शांती विधेयकातून ती तरतूदच गायब आहे, पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. आणि तसंच जिथे जुना कायदा पीडितांना सिव्हिल कोर्टात जाण्याचा अधिकार देत होता, तिथे हे नवीन विधेयक तो अधिकारच काढून घेत आहे. याचा सरळ अर्थ काय होतो की पुरवठादारांना एक प्रकारे अभयदानच मिळतंय. म्हणजे बघा, नवीन कायद्यानुसार अपघात जरी त्यांच्या खराब उपकरणांमुळे झाला तरी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर जबाबदारी येणार नाही. हा अकाउंटेबिलिटीच्या नियमांमध्ये होणारा एक प्रचंड मोठा बदल आहे. आणि दुसरा मोठा बदल आहे खाजगीकरणाचा. आतापर्यंत कसं होतं की हे क्षेत्र फक्त NPCIL सारख्या सरकारी कंपन्यांपुरतंच मर्यादित होतं. पण आता हे दार खाजगी कंपन्यांसाठी उघडलं जातंय. म्हणजे आता प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याचे, चालवण्याचे किंवा बंद करण्याचे परवाने मिळू शकतील. हा खरंच भारतीय अणुऊर्जा क्षेत्रातला एक ऐतिहासिक बदल म्हणावा लागेल. आता जरा मोठ्या कॅनव्हासवर पाहूया. या सगळ्या बदलांमागे काही आंतरराष्ट्रीय दबाव वगैरे आहे का? ही टाईमलाईन पाहिली आहे ना, की बरंच काही स्पष्ट होतं. बघा, 2010 मध्ये भारताने सप्लायर लायबिलिटीचा कडक कायदा आणला. मग 2015 मध्ये अमेरिकेच्या दबावाखाली भारताने काही नियम थोडी सौम्य करण्यासाठी एक FAQ जारी केला. आणि तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी याला ब्रेक थ्रू अंडरस्टँडिंग म्हटलं होतं. आणि आता 2025 मध्ये अमेरिकेसोबतच्या व्यापार वाटाघाटी सुरू असताना अमेरिकन सप्लायरच्या फायद्यासाठी हा नवीन शांती विधेयक आणला जातोय असं चित्र दिसतंय. तर आंतरराष्ट्रीय दबाव तर एकीकडे आहेच, पण आपल्या देशातल्या राजकारणातही यावरून मोठं वादळ उठलंय. चला, आता संसदेत सरकारची बाजू काय आहे आणि विरोधक काय म्हणतायत हे पाहूया. 100 गिगावॅट्स. हो, हेच आहे सरकारचं 2047 पर्यंत अणुऊर्जा निर्मितीचं मोठं लक्ष. आणि याच ध्येयामुळे हे विधेयक गरजेचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. हेच या विधेयकाच्या समर्थनामागचं एक मुख्य कारण दिलं जातंय. सरकारच्या म्हणण्यानुसार हे विधेयक 3 मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. पहिलं म्हणजे 2070 पर्यंत भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणं. दुसरं, अर्थव्यवस्था डिकार्बनाइज करणं म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणं. आणि तिसरं, खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रांच्या मदतीने अणुऊर्जेचा पुरेपूर वापर करणं.
पण दुसरीकडे विरोधाचा सूरही तितकाच तीव्र आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचं म्हणणं आहे की एकीकडे तुम्ही अत्यंत धोकादायक अशा अणुऊर्जा क्षेत्रात नफा कमावण्यासाठी खासगी कंपन्यांना बोलावताय आणि त्याचवेळी त्यांची जबाबदारी कमी करताय, हे म्हणजे सरकार स्वतःच्याच म्हणजे लोकांचं जीवन, त्यांचं आरोग्य आणि पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदारीतून पळ काढण्यासारखं आहे. तर आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. मग या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला नेमका संघर्ष आहे तरी कोणता? तर हाच तो खरा संघर्ष आहे. एका तराजूत आहे खासगी गुंतवणुकीतून मिळणाऱ्या ऊर्जा सुरक्षेचा आणि डिकार्बनायझेशनचं आश्वासन, आणि दुसऱ्या तराजूत आहे एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर सप्लायर्स आणि ऑपरेटर्सची कमी झालेली जबाबदारी. हीच ती मोठी चिंता आहे. आणि हाच प्रश्न शेवटी उरतो, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. सुरक्षा आणि जबाबदारी यांच्याशी कोणतीही तडजोड न करता ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने वेगाने पुढे जाणं खरंच शक्य आहे का? या विधेयकामुळे निर्माण झालेला हाच तो खरा कळीचा मुद्दा आहे.